आणि आता सगळ्या बातम्या सविस्तर पाहूयात। उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रामध्ये सध्या 30,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला गेलेला आहे। वीर धरणामधून आधीच येणाऱ्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली असताना उजनी धरणामधून सोडण्यात आलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे सखल भागात पाणी शिरण्याची आणि पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना नदी पात्र किंवा पूरप्रवण भागापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रामध्ये सध्या 30,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होती आहे। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी संकेत कुलकर्णी यांच्याकडून। संकेत, विसर्ग वाढवल्यामुळे सध्याची परिस्थिती काय आहे? खरं तर वीर धरणातून जे पाणी सोडण्यात आलं होतं त्यामुळे पंढरपूरमधील पाण्या पातळीमध्ये मोठी वाढ आज सकाळपासूनच झालेली आहे आणि अशातच उजनीतून आता 30,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे ही पाणी पातळी जी आहे ती उद्या दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर वाढण्यास सुरुवात होईल। त्यामुळे उजनी भीमा नदीकाठची जी गावं आहेत पंढरपुरात भीमा अर्थात चंद्रभागा नदीकाठी सुद्धा मोठं पाणी येण्याची शक्यता आहे, पाणी पातळीत वाढ होईल। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात या सगळ्यातली सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे भीमा खोऱ्यात झालेल्या पावसामुळे जो 70,000 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणात येतोय त्यामुळे उजनी धरण आता 100च्या उंबरठ्यावर येऊन पोहोचतंय। त्यामुळे उद्या सकाळपर्यंत उजनी धरण हे 100% भरलं जाईल। त्यामुळे सोलापूर जिल्ह्याची मात्र मोठी चिंता आता मिटली गेली आहे। मात्र अशातच या पाण्यामुळे मात्र भीमा नदीला पुराचा विळखा उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय। निश्चित संकेत, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर उजनीमधून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे सोलापूरला मात्र दिलासा मानला जातो आणि त्याचबरोबर विसर्ग वाढल्यामुळे नदीकाठच्या गावांना मात्र सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे पंढरपूर आणि परिसरातील वारकऱ्यांसाठी मात्र ही आनंदाची बातमी ठरलेली आहे। कारण उजनी धरणामधून सध्या 30,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी वारकरी आणि भाविकांना विशेष सतर्कतेचाही इशारा दिलाय। नेमकं त्यांनी काय इशारा दिलेला आहे, काय सल्ला दिलाय पाहूया। सर्व सोलापूरकरांना मी आवाहन करेन की तुम्ही नदीमध्ये जाण्याचे प्रमाण कमी करा आणि काळजी घ्या। आणि आता विसर्ग वाढणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी काळजी